आज दिनांक 26 जुलै 2026 वार रविवार. किसान कट्टा चॅनल मध्ये मी श्रीकांत शिंदे आपले स्वागत करत आहे. आपल्याला संपूर्ण शेतमालाचे दर घर बसल्या पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मार्केटमध्ये आज जर बघितलं तर भाजीपाल्यांची आवक आपल्याला बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर काही शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला थोडेफार बदल आज पाहायला मिळतात. तर कांद्यांची परिस्थिती बघितलं तर 1 ते 2 रुपयाचा बदल चांगल्या मालासाठी सुधारणा पाहायला मिळते. तर इतरही काही शेतमालाचे दर आपल्याला काय कमी जास्त झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मार्केटमधील संपूर्ण अपडेट आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये सुटपांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला होते. आज सुटपांची आवक किती आणि बाजार काय पाहायला मिळते? आज रविवारच्या हिशोबाने सुटपांची आवक चांगल्या प्रमाणे झाली. आज जास्त आवक झाली. हो. आणि बाजाराची काय परिस्थिती? सुपर माले गेलेत 18 रुपये ते 20 रुपये. 18 ते 20 रुपये. हो. सुपर माले. सुपर माल. हलक्या मालाची काय परिस्थिती? हलकी माल म्हणजे जर पत्ती वगैरे सुकली असेल, जरा थोडं साईज वगैरे कमी जास्त असेल तर ती माल चालले 16, 17, 15 ते 17 रुपये चालू त्या मालाची विक्री. होय. मागणी कशी आहे? मागणी चांगली आहे. उठाव आहे बऱ्यापैकी मालाला. चांगला उठाव आहे. रिस्पॉन्स चांगला आहे बऱ्यापैकी. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये सुटपांची आवक जर पहिल्यांदा भरपूर झालेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील असलेला परिणाम आपल्याला सुटपांच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला होते. गावरान शतपाची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर लहान साईज मध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून ते चांगल्या 1 नंबर ऑक्सिजनमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला गावरान शतपाचे दर पाहायला होतात. पपईची आवक बरेच दिवसापासून आपल्याला कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या 1 नंबर ऑक्सिजनमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल येते 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. कलिंगडची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला होते. त्यामुळे दर जे ते चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 3 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. खरबूजची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये बॉबी खरबूजची आवक पाहायला होते. तर चांगल्या मालासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. ड्रॅगन फ्रूटची आवक जर पाहिलं तर भरपूर झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण आज पाहायला होते. चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. लहान साईज मध्ये हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. डाळिंबची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी असलेली पाहायला होती. त्याचबरोबर जर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 190 ते 200 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर लहान साईज मध्ये हलकी माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक फायवन तसेच VNR पेरूचे दर जे ते साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला होते. VNR पेरूसाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. लिंबांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण लिंबांसाठी पाहायला मिळते. चांगले माल जे ते साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते. डांगरची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलके माल जे ते 6 ते 7 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला होते. काकडीची आवक जर पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 10 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. तर हिरव्या चाना काकडीसाठी साधारणतः 20 ते 25, तर पांढऱ्या चाना काकडीसाठी 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर ऑपोजिटमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटी नुसार पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते. वालगवडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत, दुसऱ्या वस्तूसाठी 50 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात.
हिरव्या कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पार होते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पार होते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पार होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पार होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पार होते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होते. आल्याची आवक मार्केटमध्ये आज कमी पार होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. तर हलके माल जे ते 80 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होते. कवळ्याची देखील आवक आपल्याला पार होते चांगल्या क्वालिटीमध्ये. कवळ्यासाठी 50 तर हलकी माल येते 40 रुपयापासून देखील दर पार होते. कोथिंबीरची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक झालेली पार होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापर्यंत कोथिंबीरसाठी दर पार होते. हलकी माल येते 6 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरसाठी दर पार होते. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पार होते. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम बरेच दिवसापासून आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती पार होते. त्याचबरोबर शापू आणि मेथीचे दर ही आपल्याला कमी झालेली पार होते. शेपूची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी असलेली पार होते. शेपूसाठी साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत हलके माल येते 4 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पार होते. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून कोथिंबीर मेथीच्या दरामध्ये घसरण पार होते. तर मेथीची देखील आवक आपल्याला भरपूर असलेली पार होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होतात. हिरव्या मिरचीची आवक जर पाहिलं तर भरपूर गाड्यांची आवक हिरव्या मिरचीसाठी झालेली पार होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पार होतात. हलके माल 30 ते 35 रुपयापासून देखील हिरवी मिरची दर पार होते. इंदोर बटाट्यांची आवक आपल्याला भरपूर असलेली पार होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 तर हलके मालासाठी 12 रुपयापासून देखील आपल्याला इंदोर बटाट्यांचे दर पार होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पार होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला टिकून असलेली पार होतात. कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये 70 ते 80 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी 22 ते 24 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. एका दुसऱ्या वक्कलसाठी 25 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात. तर हलके माल जे ते बदल्या मालासाठी देखील आपल्याला 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला बदले माल विक्री होताना पाहायला होतात. तर आवक मार्केटमध्ये बदल्या मालाची देखील भरपूर असलेली पाहायला होते. सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 18 ते 22 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना पाहायला होते. लहान साईज मध्ये चिंगळी कांदे जर दर पाहिले तर साधारणतः 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगळी कांद्याचा दर हे आपल्याला पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला थोडीफार 1 रुपयाचा सुधारणा या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला थोडेसे बदल आज पाहायला होतात. झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीने लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला भिजलेल्या झेंडूचे दर पाहायला होतात. गुलाबाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 60 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पार होते. पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 100 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील पर्पल शेवंतीचे दर पार होतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पार होते.
गोल्डन एजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील गोल्डन एजीचे दर पाळवतात. पिंक डेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाळवते. कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पाळवते. रजगुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल गुलाबसाठी साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील रजगुलाबचे दर पाळवतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाळवतात.